हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं जे काही क्लिनिंग रूटीन आहे, मी माझं घर कशा पद्धतीने मेंटेन करते, कसं माझं क्लिनिंग रूटीन असतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आपल्या सगळ्यांना मोठं घर तर खूप हवं असतं, पण त्या घरासोबत आपल्याला ते घर मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर घर जरी रेंटेड आहे, म्हणजे तुम्ही भाड्याने जरी राहताय किंवा तुमचं स्वतःचं घर आहे, असा विचार न करता आपण त्या घरामध्ये राहतोय हा विचार करून जर आपण घराची काळजी घेतली ना, तर आपल्या घरातल्या लोकांची सगळ्यांचं जे स्वास्थ्य आहे ना, ते चांगलं राहतं. कारण घरामध्ये जितकी घाण असते तितकंच घरामध्ये आजारपण येतं. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं खूप महत्त्वाचं आहे. तर जेव्हा पण मी क्लिनिंग स्टार्ट करते, म्हणजे माझं हे वीकली क्लिनिंग रूटीन आहे, पण आता घरी गेस्ट होते त्याच्यामुळे खूप दिवस झालं मी डस्टिंग केली नव्हती, प्रॉपर डस्टिंग केली नव्हती. तर म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं. तर जेव्हा पण मी डस्टिंग करते किंवा क्लिनिंग करते तेव्हा माझ्या काही गोष्टी आहेत त्या मी सोबतच ठेवते. म्हणजे एक स्प्रे बॉटल आहे, त्याच्यानंतर एक सुका कपडा आणि एक ओला कपडा, ह्या दोन्ही गोष्टी माझ्यासोबत असतात. आणि ओला कपडा आहे तो मी कॉन्स्टंटली सारखा धुवून घेते, ज्यामुळे इकडची डस्ट तिकडे लागायला नको आणि घर आपलं व्यवस्थित साफ व्हावं. तर जेव्हा मी क्लिनिंग स्टार्ट करते तेव्हा प्रत्येक रूम म्हणजे हॉलपासून बेडरूमपर्यंत असं क्लिनिंग करते. किचनचा सेपरेट दिवस असतो, कारण तिथे डस्ट म्हणजे जास्त अशी नसते, कारण ओटा आपण डेली साफ करतो. तर आपले जे परफ्यूम्स आहेत जे एक्सपायर झालेले असतात ना, ते टाकून नाही द्यावेसे वाटतात. तर मी आहे ना घरामध्ये अल्टरनेट डे अशा खिडक्यांवरती थोडासा स्प्रे मारते, ज्याच्याने घरामध्ये खूप छान असा स्मेल राहील. तर घराला डेकोरेट करण्यासाठी आपण भरपूर सारे डेकोरेटिव्ह पीसेस घेतो आणि मला देखील तशीच हौस आहे, म्हणजे मी देखील तुमच्यातलीच एक आहे. पण जेव्हा पण आपण त्या वस्तू घेतो तेव्हा त्या आपल्याकडून मेंटेन होतील की नाही, त्याचा पहिला विचार करून त्या वस्तू घ्याव्यात. तर माझे जे काही डेकोरेटिव्ह पीसेस आहेत ना, त्यांना मी आठवड्यातून एकदा तरी ओला कपडा नाही तर सुका कपडा, जसं मला जमेल, जेव्हा मला जितका वेळ मिळेल तेव्हा मी साफ करून घेते. आणि 15 दिवसातून एकदा तरी ते क्लिनिंग माझं होतं, कारण त्याच्यावरती बरीच धूळ जमा होते. तर हा जो स्टेप अप ऑर्गनायझर आहे ना, त्याच्यामध्ये मी बऱ्याच माझ्या डेकोरेटिव्ह गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्यामधलं हे एक आहे की जे रूम फ्रेशनर आहे, हे ऑटोमॅटिक आहे, ह्याला साईडला बटन दिलेले आहेत. तर जेव्हा पण गेस्ट वगैरे येतात ना, तेव्हा हे मी चालू करते आणि याला टायमर देखील आहे. तुम्ही 10 मिनिटांसाठी, 15 मिनिटांसाठी किंवा 25 मिनिटांनी तो जो रूम फ्रेशनर आहे तो स्प्रे होतो, ऑटोमॅटिक आहे. तर तो माझ्याकडे खूप वर्ष झालं मी वापरते आहे. म्हणजे मला वाटतं माझ्या लग्नाच्या आधी तो घेतलेला आहे मी, आणि मला तो हवा होता त्याच्यामुळे मी माहेरून इकडे घेऊन आलेली आहे. तर त्याच्यामध्ये कॉन्स्टंटली जी एअरविकची लिक्विडची बॉटल आहे, जे रूम फ्रेशनर आहे तो मी रिफिल करत असते. आणि खूप चांगला असा रूम फ्रेशनर आपल्या घरामध्ये असावा, कारण गेस्ट आल्यानंतर आहे ना, आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरून जातो. त्याच्यामुळे ते आहे मी लिव्हिंग रूममध्ये माझ्या ह्या डेकॉर पीसेसच्या इथेच ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हा पण कोण गेस्ट येणार असेल तर पहिले तो रूम फ्रेशनर मी ऑन करते. त्यानंतर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या छोट्या मोठ्या आपल्याला घरामध्ये दिसत नाहीत, त्या गोष्टींवरती देखील बरीच धूळ जमा होते. तर यासाठी आहे ना, मी मायक्रोफायबर क्लॉथ घेते, ज्याच्यामुळे याच्यावरती बिलकुल पण काही स्क्रॅचेस पडणार नाहीत. त्यानंतर माझ्याकडे फेक प्लांट्स, फ्लॉवर्स तुम्हाला दिसत असतील तर इथे IKEAमध्ये बरेच असे वेगळे झाडं आहेत आर्टिफिशियल, की ज्याच्याने आपण घराला खूप छान असं डेकोरेट करू शकतो. ते माझ्याकडे जे आहे त्याच्यावरती धूळ जमा झालेली असते, ती मी ओल्या कपड्याने म्हणजे जितका वेळ मिळेल तशा पद्धतीने साफ करून घेते. त्यानंतर आपल्या ज्या छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत, की ज्या आपल्याला सारख्या लागतात, घराच्या कीज आहेत किंवा गाडीच्या चाव्या आहेत किंवा आपल्याला ज्या बाहेर जाण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, त्या मी या मेटलच्या ट्रंकमध्ये ठेवते, की ज्याच्यामध्ये त्या व्यवस्थित राहतात. त्याला लॉक आहे आणि स्पृहा, म्हणजे जर आपल्याकडे जर लहान मुलं असतील तर त्या त्या मुलांनी ते घेऊ नये, त्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा बॉक्सेसमध्ये ठेवते, की ज्या दिसायला देखील छान दिसतील आपल्या हॉलमध्ये आणि सगळ्या वस्तू देखील व्यवस्थित राहतील.
खूप अशा गोड ताई आहेत की ज्या खूप छान कमेंट करतात. एक भिंगारे ताई आहेत, त्या मला माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात आणि खरंच कमेंट बघून इतकं छान वाटतं आणि प्रत्येक व्हिडिओ पूर्ण बघतात तेव्हा इतकं मस्त वाटतं. त्यानंतर कमेंट देखील करतात की तुमची व्हिडिओ बघितल्यावरती मोटिवेट होतं. तर खरंच या कमेंट वाचून आहे ना इतकं छान वाटतं आणि परत दुसरी व्हिडिओ बनवायचा एक उत्साह आहे ना तो येतो. आणि तुमच्या ह्या कमेंट्समुळे मी म्हणजे मला जे सुख मिळतं ना ते तुम्हाला माझ्या व्हिडिओ बघताना मिळतं असं मला वाटतं. सो असंच प्रेम करत राहा. आणि अशीच बोलता बोलता 2000 सबस्क्रायबर्सची जी फॅमिली आहे, माझी यूट्यूबची फॅमिली आहे, ती ग्रो होत चाललेली आहे. मला खरंच खूप छान वाटतं. आणि ऑलरेडी एका चॅनलवरती माझ्या 8000 सबस्क्रायबर्स होते, पण ते सोडून मी परत नवीन चॅनल म्हणजे नवीन परत गोष्टी चालू केल्यात. तरी देखील मला खूप छान वाटते, कारण तुमच्याकडून देखील तेवढंच प्रेम मिळतं जेवढं मला माझ्या हिंदी चॅनलकडून मिळत होतं. तर टी व्ही युनिटच्या वरती हा जो रनर टाकला ना त्याच्यावरती देखील मी थोडासा परफ्यूम स्प्रे केलेला आहे. म्हणजे पूर्ण हॉलपासून डायनिंग एरिया, टी व्ही रूमपर्यंत सगळीकडे जिथे जिथे मला वाटेल तिथे आहे ना मी हा परफ्यूम जो आहे ना तो स्प्रे करते. आणि एक्सपायर झालेला असतो तो आपल्याला असं पण टाकून देण्यापेक्षा आपण तर नाही लावू शकत, आपली स्किन खराब होऊ शकते. त्यासाठी तो अशा पद्धतीने आपण यूज करू शकतो. त्यानंतर घराच्या एकदम सेंटरला एक सिंक एरिया आहे. तिथे भरपूर ड्रॉवर्स आणि वरती एक मोठी मिरर आहे. तर त्याच्यावरती देखील बरीच धूळ जमा होते. तर ती मी कोलिनने साफ करते. म्हणजे स्पार्कल म्हणून एक लिक्विड आहे. ते लिक्विड आहे ना त्याला थोडासा स्मेल देखील आहे. तुम्ही स्प्रे केल्यानंतर तुम्हाला जो स्मेल आहे तो जाणवेल. त्याच्यामुळे मी स्पार्कल जे लिक्विड आहे ते आता नवीन घेऊन आलेली आहे आणि ते डीमार्टमध्ये मिळतं. म्हणजे मी डीमार्टमधूनच आणलेलं आहे. त्यानंतर ह्या एरियामध्ये आपले म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे चार्जर, त्यानंतर आपले पासबुक्स जे आपल्याला अधेमध्ये लागतात, अकाउंट नंबर वगैरे चेक करायला. त्यानंतर काच क्लीन करायचं लिक्विड, माझा जो टी व्ही आहे त्याची जी स्क्रीन आहे ती क्लीन करण्यासाठी मी एक वेगळं लिक्विड वापरते. त्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना त्या इकडे तिकडे नको पडायला म्हणून मी एक बॉक्स ठेवलेला आहे. त्या बॉक्समध्ये सगळे जे चार्जर आहेत ते असतात. म्हणजे एका ठिकाणी सगळं ठेवलं व्यवस्थित की ते परत मिळतं. आणि ते आहे ना इकडे तिकडे जर ठेवलं ना तर ते एकदम पसारा दिसतो घरामध्ये. आणि पसारा आहे ना मला बिलकुल पण आवडत नाही. एक OCD असल्यासारखं झालं आहे. पसारा दिसला की खराब वाटतं, घाण वाटतं आणि घरात दुसरं काही काम करायची इच्छा होत नाही. त्यासाठी मी आहे ना भरपूर सारे ऑर्गनायझर्स जे आहेत म्हणजे बॉक्सेस आहेत ते यूज करते. आणि जेव्हा मी तो बॉक्स विकत घेते तेव्हा मी तो छान दिसेल की नाही हा देखील विचार करते. म्हणजे कोणताही बॉक्स घेतला आहे स्वस्त भेटला म्हणून घेतला आहे असं नाही करत. चांगला बॉक्स घेते की जो समोर ठेवला ना तरी देखील घरामध्ये छान दिसेल असा घेते. हा जो बॉक्स मी घेतलेला आहे तो मी IKEAमधून घेतलेला आहे आणि दिसायला छान दिसतो. ऑफिस रूममध्ये ठेवण्यासारखा आहे. तर ऑफिसमधलं जे काही सामान आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. आणि घरातले जे काही सगळे मिरर्स आहेत ना ते मी एका टायमाला म्हणजे त्याच्यावरती स्प्रे मारते आणि जो माझ्या हातामध्ये टिश्यू पेपर आहे ना त्याच टिश्यू पेपरने पटापट पुसून घेते. म्हणजे एका टायमाला सगळे जे मिरर्स आहेत ते क्लीन होऊन जातात. बाथरूमचे जे मिरर्स आहेत ते बाथरूम क्लिनिंगच्या टायमालाच होतात. ते मी ह्या टायमाला नाही करत. फक्त बेडरूममधले मिरर आणि हा जो सिंक एरियामधला हा जो मोठा मिरर आहे ना तो एकाच टायमाला क्लीन करते. तर हा जो डायनिंग एरियामधला मिरर आहे ना तो खूप मोठा आहे. आणि जर घरामध्ये असे मोठे मिरर्स असतील ना तर घर अजून मोठं दिसतं, छान दिसतं. आपले जे डेकोरेटिव्ह पीसेस आहेत ते देखील डबल दिसतात. तर दिसायला खरंच सुंदर दिसतं. तुम्ही जर घर नवीन डिझाईन करत असाल तर भरपूर मिरर्स लावा, खूप छान दिसतं घरामध्ये.
तर हा जो बेसिन आहे ना, हा खूप वेळा वापरला जातो. तर तो आहे ना, अल्टरनेट डे घाण होतो आणि तो मग साफ करण्यासाठी मी त्याचा जो स्क्रबर आहे, तो त्याच्या खाली जो कॅबिनेट आहे तिथेच ठेवलेला आहे. म्हणजे कुठून दुसरीकडून जाऊन आपण वेगळंच काम करत बसतो आणि लक्षात राहत नाही सिंक साफ करायचं. तर तो मी स्क्रबर आहे ना, तो तिथेच ठेवलेला आहे. आणि जो आपण हँडवॉश लिक्विड वापरतो त्याच्याने देखील आपला जो बेसिन आहे ना, तो आपण साफ करू शकतो. त्याच्याने देखील स्वच्छ होतो. आणि तुम्हाला माझ्या घरामध्ये भरपूर असे लाईव्ह प्लांट्स पण भेटतील आणि फेक प्लांट्स देखील मिळतील. कारण ह्याच गोष्टींनी घराला जी सुंदरता आहे ना ती वाढते. तर बरेच प्लांट्स आहेत. आधी थोडे कमी होते कारण स्पृहा लहान होती आणि ते घर देखील तेवढं छोटं होतं. ठेवायला काही जागा नव्हती आणि खूप असं क्लटर्ड दिसत होतं. त्याच्यामुळे जर घर मोठं असेल तर घरामध्ये आपण खूप सारे प्लांट्स ठेवू शकतो. तर ह्या सिंक एरियाच्या जवळ मी एक पाण्यामध्ये ठेवलेलं प्लांट आहे आणि हे एक मनी प्लांट आहे. त्यानंतर आपलं जे हँडवॉश लिक्विडचा जो डिस्पेन्सर आहे तो खराब झालेला असतो आणि माझा आता पांढरा आहे, त्याच्यामुळे मला त्याला सारखं क्लीन करायला लागतं. तर अशा पद्धतीने आहे ना, मी एक सेक्शन जो आहे घरातला तो क्लीन करत गेले आहे आणि लाईनमध्ये गेले. म्हणजे कसं कुठला जो एरिया आहे ना तो स्किप नको व्हायला. त्यानंतर डायनिंग टेबल जो आहे तो माझा डेली दोन्ही टाईम क्लीन केला जातो, कारण स्पृहा त्याच्यावरती बसून आता जेवते आहे. त्यामुळे तो खराब झालेला असतो. तर तो माझा म्हणजे दिवसातून 3-4 वेळा तर त्याच्यावरती कपडा मारला जातो. त्याच्यामुळे तो मी या क्लिनिंगमध्ये तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे. तर हे जे क्रॉकरी युनिट आहे, मला खूप छान असं क्रॉकरी युनिट आता इथे मिळालेलं आहे. माझं जे दुसरं जे जुनं क्रॉकरी युनिट होतं ते मी आता आरुषच्या रूममध्ये ठेवलेलं आहे. तर ते मला आता ऑर्गनाईज करायचं, तर ते मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन, कारण त्याची जागा अजून माझी फिक्स झालेली नाही आहे. तर कोणती पण गोष्ट आहे ना घरामध्ये मी खूप विचार करून ऑर्गनाईज करते. त्याच्यासाठी मग किती पण वेळ गेला तरी देखील चालेल. पण जर ती एकदा व्यवस्थित ऑर्गनाईज झाली ना तेव्हाच समाधान मिळतं. तर ते क्रॉकरी युनिट जे आहे ना त्याचा अजून मला विचार करायचा आहे की ते कुठे ठेवायचं आहे, काय ठेवायचं आहे. तर ते एकदा फायनल झालं की तुमच्यासोबत त्याची व्हिडिओ देखील लवकरच शेअर करणार आहे. तर क्रॉकरी युनिटला देखील इथे एक असा छोटासा ओटा दिलेला आहे ना, त्याच्यावरती पण एक लाईव्ह प्लांट आणि एक फेक प्लांट ठेवलेला आहे. तर या फेक प्लांटवरती पण भरपूर अशी धूळ जमा होते आणि हे आधी मी बाहेर ठेवलं होतं. पण आता घर खूप छान मोठं आहे, तर घरामध्ये देखील बऱ्याच गोष्टी आता ठेवू शकतो. त्यामुळे मी इथे शिफ्ट केलेलं आहे. तर त्याच्यावरती देखील बरीच धूळ जमा होते आणि ही जी स्प्रे बॉटल आहे ना ती खरंच इतकी कामी पडते अशा टायमाला. कारण नुसतं स्प्रे करून आहे ना, जर ओल्या कपड्याने पुसलं ना तर लगेच स्वच्छ होतं. त्यानंतर टी व्ही रूममध्ये मी खूप मिनिमल डेकोर पीसेस ठेवलेले आहेत. कारण तुम्ही इथे बघू शकता टी व्ही युनिटची हाईट जी आहे ती खूप खाली आहे आणि स्पृहा आमच्या मॅडम हे सगळं काही काढून खेळत बसतात. त्यामुळे मी आत्ता तरी इथे काहीच ठेवलेलं नाही आहे. आणि टी व्ही रूममध्ये मेन म्हणजे मी एक गादी टाकलेली आहे जिथे आम्ही खाली बसून टी व्ही बघू शकतो. खूप असं मस्त वाटतं तिथे बसून टी व्ही बघायला. आणि इथे हे 2 चंगू-मंगू जे आहेत म्हणजे स्पृहा आणि आरुषचे आहेत ते ठेवलेले आहेत. तर हे काही इथे जास्त वेळ राहणार नाही आहेत, कारण त्यांची जी फेवरेट स्पृहा आहे ती उठल्यानंतर त्यांना घेऊन खेळणारच आहे. त्यानंतर आता बेडरूममध्ये जे काही थोडंफार डस्टिंग आहे ते करून घेते. इथे एक खिडकी आहे ती मी ऑलरेडी क्लीन केलेली होती, कारण सगळ्या खिडक्या एकाच टायमाला क्लीन होतात. तर इथे माझ्याकडे 2 बाल्कनीज आहेत. तर एका बाल्कनीमध्ये माझं हार्वेस्टिंग चालू आहे. तिथे मी छोटे-छोटे प्लांट्स, त्याच्यानंतर एका बॉक्समध्ये मी कोथिंबीर लावलेली आहे. तर ती जेव्हा उगवेल तेव्हा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. त्यानंतर इथे मी एक ऑक्सिजन प्लांट आणि काही जे डेकोरेटिव्ह प्लांट्स आहेत ते देखील ठेवलेले आहेत. तर मी मध्ये खूप प्लांटिंगचे जे काही पॉट्स आहेत ते चेंज केले. आणि जर तुम्हाला प्लांट केअर रुटीन हवं असेल माझं तर मला नक्की कमेंट करा. मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेन. कारण आता घरामध्ये मी बरेच प्लांट वाढवलेले आहेत आणि म्हणजे असं खूप आवडतं मला ह्या सगळ्या गोष्टी करायला. आणि मी खूप कमी खर्चातला विचार करते, कारण
एखादं प्लांट जर मी घरी घेऊन आले ना तर त्याचे कटिंग्स मी खूप लावते. जसं की तुम्हाला इथे मनी प्लांट दिसतंय ते देखील कटिंगवालाच मनी प्लांट आहे. त्याच्यासाठी मला एक नवीन पॉट घ्यायचा आहे, तर तो देखील घेईन. आणि आपल्या घरामध्ये ऑक्सिजन प्लांट म्हणजे झिझी प्लांट खूप महत्त्वाचं आहे ऑक्सिजनसाठी. आणि बेडरूममध्ये तर नक्कीच आपल्याला याची गरज आहे. त्यासाठी मी इथे मोठ्या पॉटमध्ये ऑक्सिजन प्लांट म्हणजे झिझी प्लांट लावलेला आहे. तर जे काही मी इंडोर प्लांट्स ठेवलेले आहेत ना, त्याला मला सेरामिक्सचे पॉट्स घ्यायचे आहेत. तर ते मी जेव्हा घेईन तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. मला थोडेसे वेगळ्या पद्धतीचे पॉट्स घ्यायचे आहेत. तर हे जे क्लिनिंग रूटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करते ना, ते मला असं वाटते की हा माझा हाफ पार्टच आहे. कारण यामध्ये मी बऱ्याच गोष्टी कव्हर नाही केलेल्या आहेत. पण व्हिडिओसाठी कॅमेरा ॲडजस्ट करणे या सगळ्या गोष्टी पण करणं महत्त्वाचं आहे. कारण व्यवस्थित दिसलं पाहिजे. त्यासाठी म्हणून मी काय तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ नाही पाठवले, पण जेवढं काही जमले तेवढे शॉर्ट्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर मला असं वाटतं म्हणजे घर भाड्याचं असू दे किंवा स्वतःचं असू दे, पण वस्तू मात्र त्याच्यातल्या आपल्या आहेत. आणि जर घर आपलं प्रसन्न राहिलं तर आपलं मन देखील प्रसन्न राहील. घरामध्ये दुसरी काही कामं म्हणजे जेवण तर आपल्या सगळ्यांना बनवायला लागतंच. तर त्यासाठी जी काही शांतता लागणार आहे, प्रसन्नता लागणार आहे, ती घर जर स्वच्छ असेल तरच होईल. किचन तर आपण कॉन्स्टंटली क्लीन करत असतो. म्हणजे मी तरी कॉन्स्टंटली माझं जे किचन आहे ते क्लीन असतं. माझ्या घरामध्ये तुम्हाला बिलकुल पण कॉक्रोचेस दिसणार नाहीत. किचनमध्ये तर माझ्या बिलकुल पण तुम्हाला कॉक्रोचेस दिसणार नाहीत. मी खूप काळजी घेते कारण मला बिलकुल पण कॉक्रोचेस घरामध्ये आवडत नाहीत. तर त्यासाठी जी काही काळजी घेता येईल ती मी सगळी घेते. ह्या सगळ्या गोष्टी तर सेकंडरी आहेत. मेन तर आपलं किचन आहे जिथे आपण स्वयंपाक करतो, तर ते स्वच्छ हवं आहे. आणि ह्या गोष्टी जर स्वच्छ असतील तरच आपल्याला किचनमध्ये काम करायची इच्छा होईल असं मला वाटतं. तर बेडरूममध्ये मी खूप कमी म्हणजे मिनिमल डेकॉर ठेवलेलं आहे. पण काही दिवसांनी मी नक्कीच वाढवेन. कारण आत्ता तर स्पृहा छोटी आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं होत नाही आहे. मुलं लहान असल्यावरती त्यांचं सगळं करून ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे थोडंसं कमीच ठेवलेलं आहे डेकॉर. तर रात्री पाणी पिण्यासाठी इथे हा एक तांब्या ठेवलेला आहे की जो छान दिसतो. तर तो इथे आहे. तर हे असं आपण आपलं जर घर आठवड्यातून एकदा मेंटेन केलं ना, तर घर नेहमी आपलं स्वच्छ, सुंदर आणि टापटीप दिसेल. तर या सगळ्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.